प्रभूचा गौरवस्सो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरवस्सो. प्रभूजी, आपण येथे असावे हेच बरे. शब्द आहेत संत पीटरचे. प्रसंग आहे रूपांतराच्या डोंगरावर असताना पेत्राला आलेला अनुभव. संत इग्नेशियस लोयोलाकर ह्याने बायबलच्या उतार्यावरती चिंतन करण्याची एक पद्धत विकसित केली. त्यांनी सांगितलं की आपली जशी 5 पंचेंद्रिय आहेत तशीच 5 अंतेंद्रिय आहेत. 5 पंचेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. ह्याद्वारे आपण बाहेरच्या जगाशी संपर्क साधत असतो. आणि त्याच वेळेला आपली 5 अंतेंद्रिय म्हणजे विचारशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती आणि पारकशक्ती अशी 5 अंतेंद्रिय देखील आतमधून कार्यरत असतात. ती आपल्याला जास्त आतमध्ये डोकवायला मदत करत असतात. बायबलच्या उताराचं चिंतन करत असताना ह्या 10 इंद्रियांचा आपण वापर केला पाहिजे असं संत इग्नेशियस लोयोलाकर ह्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा जर आपण विचार केला तर रूपांतराच्या पर्वतावरील घटना जणू काही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोरच घडत आहे अशी आपण कल्पना करू शकतो. म्हणून आज ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपांतराचा सण साजरा करत असताना तो प्रसंग आपण प्रत्यक्ष अनुभवूया. अशी कल्पना करा की तुम्ही पेत्र, याकोब आणि योहान ह्यांच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्तासह रूपांतराचा पर्वत चढत आहात. काय चर्चा सुरू आहे ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणते कपडे घातलेले आहेत पाहण्याचा प्रयत्न करा. 3 प्रेषितांच्या अंगावरती कोणती वस्त्रे आहेत बघून घ्या. त्यावेळचं तापमान कसं आहे, सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जसा तुम्ही डोंगर चढता तसा तुम्हाला थकवा जाणवतो, त्याचाही अनुभव घ्या. अगदी डोंगराच्या माथ्यावरती तुम्ही आता पोहोचलेले आहात. तिथून दिसणारी हिरवी गार रम्य अशी वनराई पाहण्याचा प्रयत्न करा. आणि आता त्या ठिकाणीच 3 प्रेषितांसह प्रभू येशू ख्रिस्तासह थोडा वेळ घालवा आणि बघा काय घडतं ते. अचानक प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप बदलताना तुम्हाला दिसेल. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झालेला आहे. आपले डोळे वापरून तो पाहण्याचा प्रयत्न करा. त्याची वस्त्रे पांढरी चकचकीत शुभ्र झालेली आहेत, तेही पाहण्याचा प्रयत्न करा. आणि मग पेत्र, याकोब आणि योहान ह्यांच्या चेहऱ्याकडे बघा. त्यांना काहीतरी दिसतं. मोशे आणि एलिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोन्ही बाजूला उभे असलेले दिसत आहेत. मोशेला ओळखण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या हातामध्ये दगडी पाट्या आहेत. एलियाला ओळखण्याचा प्रयत्न करा. कसा दिसतो तो? आता हे 3 महापुरुष तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि 3 प्रेषित तुमच्या अवतीभोवती आहेत. आणि अचानक पेत्राला उपरती होते. तो म्हणतो, गुरुजी, आपण इथे आहोत ते बरं आहे. कारण त्याला वाटतं हा स्वर्ग आहे. ह्या स्वर्गामध्ये केवढा आनंद. तो आनंद घेण्याचा तो प्रयत्न करतो. आणि मग 3 मंडप घालण्याची सूचना करतो की मोशेने, एलियाने, प्रभू येशू ख्रिस्ताने आणि आपण सर्वांनी इथेच बराच वेळ घालवावा. ईश्वराच्या सहवासाची उत्कंठा त्यातून व्यक्त होते. आणि तो हे बोलत आहे तोच आपल्याला काहीतरी ऐकू येते. प्रभू येशू ख्रिस्त मोशे आणि एलिया ह्यांच्याबरोबर बोलत आहे. कसली चर्चा सुरू आहे? संत लूकचं शुभवर्तमान आपल्याला सांगतं की तो येरुशलेमेमध्ये जे निर्गमन पूर्ण करणार होता त्याविषयी ते तिघे बोलत होते. म्हणजे लवकरच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये मोठा प्रसंग येणार होता, त्याच्याविषयीची चर्चा ह्या उत्तुंग अशा शिखरावरती, पर्वत शिखरावरती सुरू होती.
मंत्रमुग्ध होऊन ते ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतःकरणाचा ठाव घ्या. आणि त्यानंतर अचानक मेघ येतो. तुम्हाला थंडी जाणवते. आजूबाजूला सुंदर अशी वाऱ्याची झुळूक जाणवते. आणि मग त्या मेघातून वाणी होते, ती ऐकण्याचा प्रयत्न करा. हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ही वाणी जेव्हा होते तेव्हा तुम्ही पाहता की आता तिथे कोणीच उरलेलं नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्त आणि ते 3 शिष्य. थोडा वेळ ह्या परिस्थितीमध्ये घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनावरती ह्या परिस्थितीचा काही परिणाम झालेला आहे का, तो शोधण्याचा प्रयत्न करा. आता आपली 10 इंद्रिये कामाला लावून हा प्रसंग पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांना काय दिसलं, कानांना काय ऐकू आलं, त्वचेला कोणता स्पर्श झाला, जिभेला काही जाणवलं का, की घसा कोरडा पडल्याची जाणीव झाली, नाकाला कुठला गंध जाणवला का, कल्पनाशक्ती तुम्ही वापरली का, कुठली आठवण झाली का, कुठली इच्छा निर्माण झाली का, कुठले विचार आले का, आणि हे सगळं तपासून पाहणारी पारकशक्ती वापरली गेली का. पुन्हा एकदा हा संपूर्ण प्रसंग अनुभवा. तेव्हा तुम्हालाही पेत्राप्रमाणे बोलावंसं वाटेल, प्रभूजी आपण येथेच असावे, हे बरे आहे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.